हिवाळ्यात आवर्जून बनवले पाहिजेत असे हे हळीवाचे लाडू असतात. हळीवाच्या लाडवामुळे काय होतं, की आपले कंबरदुखी किंवा पाठदुखी वगैरे जर असेल, तर त्याला आराम मिळतो किंवा बाळंतीण झालेल्या बायका असतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा हे हळीवाचे लाडू खूप चांगले. अगदी थंडीमध्ये तर कायम कुणीही खाऊन चालतात. इतके सुंदर असे हळीवाचे लाडू होतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. आता त्याच्यासाठी करायचं काय आहे, इथे मी 2 नारळ जे आहेत ते फोडून घेतलेले आहेत. ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हे नारळ जे आहेत ते किसून घ्यायचे. आता पाणी काढून घेतल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि हळीव घ्यायची. आता हळीव साधारण मी इथे अर्धी वाटी हळीव घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती हे नारळाचं पाणी घालून घ्यायचं. जर का कमी वाटलं नारळाचं पाणी तर थोडंसं साधं पाणी घालू शकता, पण नारळाच्या पाण्याने लाडू खूप सुरेख तयार होतात. आता हळीव बुडतील एवढे नारळाचं पाणी घालून घ्यायचं आणि छान व्यवस्थित हलवून ह्याच्यावर झाकण ठेवून एक 3 तास फक्त भिजवायचं आहे. जास्त वेळ भिजवायचं नाही, नाहीतर नारळाच्या पाण्याची ताडी होते आणि त्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे 3 ते 4 तासाच्या वर भिजवायचं नाही. आता हे भिजवल्यानंतर तुम्हाला बघू शकता तुम्ही, दुप्पट असे होतात हे हळीव. म्हणजे फुगतात ना, त्यामुळे ते दुप्पट होतं. म्हणजे आपण जे अर्धी वाटी हळीव भिजवले होते, ते आता भिजल्यानंतर 1 वाटी तयार झालेले आहेत. आता ह्या 1 वाटीच्या प्रमाणातच आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आता पहिल्यांदा गूळ आता मी इथे घेते आहे. आता हा जो गूळ आहे मी चिरून घेत नाही आहे, कुटूनच घेते आहे. जरा थोडासा बत्ता घातला ना की गूळ पटकन मोकळा होतो आणि ह्याचा बारीक होतो लगेचच. कापण्यापेक्षा नक्कीच बत्त्याने असं गूळ आपण बारीक करून घेऊ शकतो. आता काय करायचं, कढई घ्यायची. कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं. तूप घालून झालं की जो नारळ किसलेला आहे, त्या किसलेल्या नारळाच्या 4 वाट्या नारळ घ्यायचा किसलेला. म्हणजे आता आपलं 1 वाटी जर हळीव तयार झालेला आहे, तर 4 वाट्या किसलेला नारळ आणि 3 वाट्या गूळ या प्रमाणातच आपल्याला घ्यायचं आहे. परफेक्ट असा हळीवाचा लाडू तयार होतो. तर आता त्यामुळे मी 1 वाटी मोजून घेतलं होतं आधी हळीव. हे बघा, या हळीवालाच आपण 4 वाट्या किसलेला नारळ आणि 3 वाट्या गूळ घातलेला आहे. आता हे छान हलवून घ्यायचं. बनवायला अतिशय सोपे आहेत हे लाडू. फार काही इन्ग्रेडियंट्स पण लागत नाहीत आणि वेळही खूप जास्त लागत नाही आणि पटकन तयार होतात. आता ह्याच्यात हळूहळू गूळ जो आहे तो वितळायला लागेल. वितळून झाल्यानंतर मग हळूहळू तो वितळलेला गूळ पुन्हा एकजीव होऊन ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि मग घट्ट झाले की मग आपल्याला ह्याचे लाडू वळता येतात. आता काय करायचं, हे जे आहे ते कॉन्स्टंट हलवत राहायचं. याला जर का हलवलं नाही तर खालती हे लागू शकतं. त्यामुळे कॉन्स्टंट हलवतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे साधारण एक अर्धा तास तरी लागतो हे पूर्णपणे शिजायला. हे शिजलं की मग काय करायचं, गॅस बंद करायचा. हे बघा, आता हे शिजलेलं आहे. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर मग ह्याच्यामध्ये 1 चमचाभर वेलदोड्याची पूड घालायची आणि जायफळ घालायचं. जायफळ पण साधारण 2-1 चमचे तरी जायफळ घालायचं. खूप छान असा वास येतो. बाकी ह्या लाडवाला ड्रायफ्रूटची बिलकुलही गरज नसते. काजू, बदाम, पिस्ता काहीही गरज नाही. तुम्ही हे असेच लाडू खूप छान बनवू शकता. हे अतिशय पौष्टिक आहेत. नक्की एकदा बनवून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी साध्या, सिंपल आणि पौष्टिक रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आणि हो, तुम्हाला जर का माझ्या रेसिपी ही आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं. हे बघा, आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी याचे हे असे लाडू वळवून घेते. लाडू वळायला अतिशय सोपे आहेत. फार काही त्रास होत नाही. पटकन लाडू असा वळला जातो. आता तुम्हाला कुठल्या आकारामध्ये लाडू वळवायचे आहेत ते तुम्ही त्या पद्धतीने वळवू शकता. मी थोडासा मोठा ठेवते, म्हणजे कसं लहान मुलांना खायला दिला ना की 1 लाडू खाल्ला की पोट पण भरतं आणि पौष्टिकही होतो. इथे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड्सना वगैरे. भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.